हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर मी आज तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। त्याचबरोबर मी माझं 15 दिवसातून महिन्यातून किचन क्लिनिंग कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आणि कोणत्या लिक्विडने क्लीन करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फर्निचर आपलं तेलकट वगैरे डाग पडलेले असतील, किचन ओटा स्टाइल्स वगैरे खराब झाले असतील, त्या निघत नसेल तर हे लिक्विड यूज करून तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता। खूप नव्यासारखं असं दिसतं। तर इथे बघा, माझी खूप आज गडबड झाली होती कारण का उठायला लेट झाला होता। तर याला 9 वाजता स्कूलला जावं लागतं, मिस्टरांना पण जॉबला जावं लागतं। तर एका साईडला मी भाजी ठेवलेली, एका साईडला मी चपात्या बनवून घेतल्या। त्यानंतर म्हणजे स्वयंपाकला जे साहित्य लागतं ते व्यवस्थित जिथल्या तिथे व्यवस्थित पुसून ठेवते। पिठाचा डब्बा असो किंवा चपात्यांना तेल लावण्यासाठी मी जो डब्बा परमनंटली केला आहे तो, पोळपोट लाटणं, पण हे सगळं मी स्वच्छ क्लीन करून ठेवते। म्हणजेच त्याने कसं कॉकरोच वगैरे होत नाही जास्त आणि चिकट वगैरे पण होत नाही रेग्युलर क्लीन केल्यामुळे। तर इथे माझा सगळा स्वयंपाक झाला। त्यानंतर याचं केस वगैरे मला विचारायला लागतात। एक व्हिडिओ मागचा मी शेअर केला होता, त्यात सगळं तुम्हाला डीप दाखवलं होतं। तर आता इथे मी नाश्त्याला देते, त्यांना पण नाश्त्याला द्यावं लागतं, रियाला वगैरे खूप सकाळची घाई गडबड असते। तर इथे माझं आता सगळं किचनचा स्वयंपाक वगैरे झाला, रियाचं पण उरकून झालं। त्यानंतर म्हणजे आता मी किचन ओटा क्लीन करायला घेते। सगळे गेल्यानंतर, रिया स्कूलला गेल्यानंतर, हे जॉबला गेल्यानंतर थोडं रिलॅक्स वाटतं आणि त्यानंतर मग राहिलेली बाकीची मी कामं करत असते। तर हे लिक्विड तर तुम्हाला माहीतच असेल, मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। विम लिक्विड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये विनेगर आणि शॅम्पू टाकून घ्यायचा आहे, मिक्स करून त्याने स्प्रे करून जर पुसलं ना, खूप छान तेलकटपणा जातो आणि खूप छान क्लीन असं निघतं आपलं फर्निचर असो स्टाईल्स असो। तर तेच आता मी क्लीन करते। मी महिन्यातून 15 दिवसातून हे डीप एकदम क्लिनिंग करते। तर आतून पण करते, असं काही नाही की मी बाहेरूनच करते, पण बाहेरून कसं आपले फोडणीचे तेलकट असं वरती उडलेलं असं चिकट होतं, त्यामध्ये करावं लागतं आणि आतमध्ये एवढं आपण कसं खोललं तरच खराब होतं। आणि बाकी मी डबे वगैरे रेग्युलरली असं घेतलं की लगेच त्याच्यावरून नॅपकिन फिरून ठेवत असते, त्यामध्ये इतर जास्त असं खराब चिकट वगैरे होत नाही। तर बघा, खाली पण माझं फर्निचर आहे, त्याच्यावर पण मी असं लिक्विड स्प्रे करून घेते आणि पुसून घेते, म्हणजेच की कसं चिकट वगैरे होत नाही आणि फर्निचर पण छान चकाकतं शॅम्पूचा यूज असल्यामुळे। तर खालचं वरचं फर्निचर कप्पे माझे पूर्ण क्लीन करून झाले। त्यानंतर माझं बेसिंगचा खालचा कप्पा आहे तो पण व्यवस्थित मी क्लीन करते, म्हणजे खराब स्मेल वगैरे घरात पसरत नाही। रेग्युलरली माझं ते क्लीन असतंच। तर आता किचन ओटा वगैरे छान क्लीन करून झाला। त्यानंतर बेडरूममध्ये आले, तर बेडरूममध्ये बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित झटकून वगैरे घेते, कारण का धूळ मिट्टी रोज कुठून येते काय माहिती। किती पण विंडो लावल्या तरी घरामध्ये धूळ मिट्टी तर येतच असते। तर बेडरूममधलं पण व्यवस्थित करून घेतलं। त्यानंतर बाहेर हॉलमध्ये आले, सोफ्यावरचं पण म्हणजे सोफा कवर टाकला आहे तो पण व्यवस्थित झटकून वगैरे घेतला आणि मग झाडू वगैरे काढलं। तर पुढे तुमच्यासोबत मी माझं तर सगळं काम झालं, फरशी पुसलेलं काही दाखवलं नाही। त्यानंतर मी स्कूलला वगैरे रियाला आणायला जाते, नंतर जेवण वगैरे करते आणि मग झोपी जातो आम्ही। तर असं माझं काम असतं। त्यानंतर आज गणेश जयंती होती, तर तुमच्यासोबत ते व्हिडिओ पण पुढे मी कंटिन्यू केलेला आहे, तर व्हिडिओ पहा। तर फ्रेंड्स, आता गणेश जयंती आहे आमच्या इथे, तर आता तिकडे चाललेलो आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। रिया, मी सगळे ऑल फॅमिली चाललो आहे। तर गणपती बाप्पांच्या आता पाया पडायला आलेलो आहोत। खूप गर्दी होती, आमच्या बिल्डिंगपासून जवळच आहे मंदिर गणपती बाप्पांचे, आणि मला उपवास पण होता, इथे महाप्रसाद वगैरे पण होता, खूप असे डान्स वगैरे पण होते लेडीजचे। तर इथे बघा बाप्पा दाखवले तुम्हाला। तर इथे पण मी गाणं हे केले, म्यूट केले, कारण का कॉपीराईट पडेल म्हणून। तर खूप छान सेलिब्रेट झाली गणेश जयंती, खूप छान छान गाणी अशी होती। नंतर आमचं जेवण वगैरे झालं, महाप्रसाद होता, तर रिया पण डान्स करत होती, रियाला खूप डान्स आवडतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।